नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल मानकर, विदर्भ आयशच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या सेशनमध्ये MPSCच्या सर्व परीक्षांच्या दृष्टीने आवश्यक असणारा घटक म्हणजे चालू घडामोडी हे आपण या सेशनमध्ये बघणार आहोत। ओके, त्याच्या आधी की जी आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे 21 ऑगस्टला होणारी ती आपल्याला टार्गेट करायची आहे। त्याच्यानंतर बाकीचे एक्झाम ते येतीलच, म्हणजे कंबाईनची एक्झाम, त्याच्यानंतर आपली टेक्निकलची एक्झाम, त्याच्यानंतर आणखी कोणत्या येतील ग्रुप सी ची एक्झाम, ह्या सर्व एक्झाम आपल्याला टार्गेट करायचे आहेत। त्याआधी राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे ते आपण मेनली आता सध्या टार्गेट करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला संपूर्ण ज्या चालू घडामोडी आहेत त्या कव्हर करायच्या आहेत आणि म्हणून त्यासाठी आपण काय करणार आहोत की आपण एक कोर्स लॉन्च करणार आहोत। तो त्याच्यामध्ये ज्या आहे संपूर्ण चालू घडामोडी ज्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि जे विचारले जातात ते म्हणजे ऑगस्ट 2021 ते ऑगस्ट 2022 पर्यंत आपण संपूर्ण चालू घडामोडी जे आहे त्या कोर्समध्ये आपण सगळं कव्हर करणार आहोत। ओके, म्हणजे आपण हा कोर्स जो आहे तो 22 जूनला आपण लॉन्च करणार आहोत। त्याच्यामध्ये ज्या सगळ्या परीक्षा आहेत, जसं फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षाच नाही तर कंबाईनची एक्झाम येईल, त्याच्यानंतर आणखी ज्या MPSCच्या सर्व एक्झाम आहेत ज्याच्यामध्ये करंट अफेअर हा टॉपिक आपल्याला विचारला जातो, त्या सगळ्याच दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या हा घटक जो आहे तो आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत। आणि एक्झामच्या आधी जे आहे तुम्हाला संपूर्ण चालू घडामोडी जे आहे त्याचं मटेरियलसुद्धा तिथे तुम्हाला अवेलेबल होणार आहे आणि त्याच्यासाठी जे आहे आपण हा कोर्स लॉन्च करतोय। आता बघा की ह्या सेशनमध्ये आपण जो आहे ऑगस्ट 2021च्या आपण चालू घडामोडी बघणार आहोत। ओके, तर लक्षात घ्या आपल्याला चालू घडामोडी माहीत आहे। सध्या तुम्ही जर एक्झामचं बघितलं सगळं आयोग वगैरे जे आहे पॅटर्न चेंज करत आहे, त्याच्यामध्ये काय झालं आहे की सीसॅट हा जो आहे क्वालिफाईंग केलेला आहे। मग आता काही विद्यार्थ्यांना वाटू शकतं की सीसॅट क्वालिफाईंग केलं आहे याचा अर्थ सीसॅटचा अभ्यास करण्याचीच गरज नाही आहे। असं नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या की सीसॅट जरी क्वालिफाईंग केलेला असला तरी तुम्हाला तिथे लक्षात यायला पाहिजे की तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी जे आहेत मार्क्स घ्यावेच लागतील, त्याशिवाय तुमचा GSचा पेपर जो आहे तो चेक होणार नाही। राईट, म्हणजे GSच्या पेपरमध्ये तुम्ही कितीही घेतले आणि इथे जर क्वालिफाय केलं नाही सीसॅट तर तुम्हाला फायदा होणार नाही। त्याच्यामुळे तुम्हाला सीसॅटचा सुद्धा अभ्यास जसा तुम्ही आधी करायचे त्याच गतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि त्यासोबतच GSवर आता जास्त लक्ष द्यावं लागेल, कारण GSचा स्कोअर जो आहे त्याच्यावरून तुमचा जे आहे कट ऑफ ठरणार आहे। त्याच्यामुळे GSवर सुद्धा जास्त लक्ष द्यायचं आहे आणि सीसॅटवर पण लक्ष द्यायचं आहे आणि म्हणून कोणताही प्रश्न आपला सुटू नये। काय होतं लक्षात घ्या की करंट अफेअरचं आपण सुरुवातीला 12ही महिन्याचे करंट अफेअर कधी कधी वाचतो, कधी कधी काय होतं की एक्झाम जवळ आल्यानंतर आपल्याला वेळच तेवढा मिळत नाही कारण आपण व्यवस्थित प्लॅनिंगनी करत नाही अभ्यास। मग आता वेळ नसतो तर त्यावेळी आपण स्किप करून टाकतो हा पार्ट, की भरपूर लोक असे करतात। ओके, की आता वेळ नाही आहे त्याच्यामुळे करंट अफेअर हा पार्ट मी स्किप करतो, पण लक्षात घ्या की करंट अफेअर जर तुम्ही व्यवस्थित केलं तर ते जे 15 प्रश्न विचारले जातात करंट अफेअरवर ते तुमचे व्यवस्थित होतात आणि एकाच परीक्षेच्या दृष्टीने नाही, तुम्ही एकदा जर केलं आणि नंतर ते तुम्ही रिवाईज जर केलं तर तुम्हाला आयोगाच्या ज्या परीक्षा होतात त्या वर्षभरातल्या त्या सगळ्या परीक्षांसाठी हे कामात येतं। म्हणजे इथं काय होतं की एकदा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर थोडंफार रिवाईज करायचं आहे आणि म्हणून करंट अफेअर हा जो टॉपिक आहे तुम्हाला वेळ नसेल मिळत नंतर तरीही तुम्ही काय करायचं, व्यवस्थित प्री प्लॅनिंग असली पाहिजे तुमची, तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून काय करायला पाहिजे हे कव्हर केलेच पाहिजे। कारण प्रश्न सोपे असतात, प्रश्न फार कठीण असे विचारले जात नाही आणि असं कधी होत नाही की नाही हे करंट अफेअर जे आहे काही माहीतच नव्हतं, याचं कुठे याचं दिलेलंच नव्हतं। सगळ्या ज्या गोष्टी आहेत इथं कव्हर केलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होणार नाही। आणि इथे जे आहे आपण ऑगस्ट 2021 जे आहे, ओके लक्षात घ्या ऑगस्ट 2021 पासून आपण त्याला सुरुवात करणार आहोत, कारण सहसा जे आहे 1 वर्षाचं वगैरे करंट अफेअर तेव्हापासून विचारलं जातं। आता ऑगस्ट 2021चं बघायला गेलो तर पहिले आहेत राजकीय घडामोडी येतात त्याच्यामध्ये पहिलं बघूया, महान्यायवादी के वेणुगोपाल यांना मुदतवाढ देण्यात आली। आता हे जे आहेत महान्यायवादी, हा तुम्हाला माहीतच असेल की कॉन्स्टिट्यूशनमध्ये महान्यायवादी यांच्यासाठी जे आहे आर्टिकल कोणता आहे कॉन्स्टिट्यूशनचा, आर्टिकल 76 हे जे आहे महान्यायवादींसोबत रिलेटेड आहे, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया। राईट, आर्टिकल 76। मग ह्याच्यामध्ये महान्यायवाद्यांबद्दल आपण बघूया माहिती काय दिली आहे। के वेणुगोपाल हे आतापर्यंतचे 15वे महान्यायवादी आहेत आणि के वेणुगोपालांची दुसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे त्यांना। त्यांच्या आधी कोण होते, त्यांच्या आधी होते मुकुल रोहतगी। बघा मी इथे शिकवताना ज्या गोष्टींना अंडरलाईन करते ना
त्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण त्याच्यावर प्रश्न बनू शकतो. ओके, मग आता इथे त्यांच्या आधी होते मुकुल रोहतगी नंतर के वेणुगोपाल आले. आता के वेणुगोपाल यांच्याबद्दल आपण माहिती बघूया की त्यांचं संपूर्ण नाव जे आहे कोट्टायन कटानकोट वेणुगोपाल हे होतं आणि 1931 मध्ये केरळ येथे त्यांचा जन्म झालेला आहे. RL लॉ कॉलेज येथून त्यांनी जे आहे शिक्षण घेतलं आणि 1954 मध्ये मद्रास उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली आणि मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळात जे आहेत ते अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून राहिले होते. कधी कधी बघा की करंट अफेअरचा प्रश्न तुम्हाला कधी कधी सिंगल लाईनमध्ये विचारला जातो आणि काही प्रश्नांमध्ये तुम्हाला 2-3 वाक्य दिलेले असू शकतात. मग याच्यावर जर प्रश्न आला तर असं बनू शकतं की मद्रास उच्च न्यायालयात ते जे आहे वकिली केली होती त्यांनी, त्याच्यानंतर माननीय मोरारजी देसाई जे आहेत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून कार्य केलं होतं. मग अशा वाक्य रूपांमध्ये सुद्धा तुम्हाला करंट अफेअरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर पुरस्कार जे आहेत पद्मविभूषण मिळालेला आहे 2015 मध्ये, त्याच्यानंतर पद्मभूषण मिळालेला आहे 2002 मध्ये. आणि आता महान्यायवादी जे आहेत ते काय, आपण बघितलं की आर्टिकल 76 जे आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं त्याच्यामध्ये महान्यायवाद्यांबद्दल दिलेलं आहे. मग यांची नियुक्ती कोण करतं, तर सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती यांची नियुक्ती करत असतात. ओके, तर त्यांचा असा फिक्स कार्यकाळ नसतो की एवढा कार्यकाळ, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते स्वतःच्या पदावर राहतील असं दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी काय, आता हे कार्य काय करतात लक्षात घ्या. कार्य त्यांचं असतं की कोणत्याही ठिकाणी भारत सरकारची बाजू मांडण्याचं काम जे आहे हे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया करत असतात. ओके, मग सर्वोच्च न्यायालयात जर भारत सरकार ह्याच्या विरुद्ध एखाद्यानी जर एखादा खटला टाकला असेल तर त्याच्यामध्ये भारत सरकारची बाजू कोण मांडेल, तर हे महान्यायवादी मांडत असतात. ओके, आणि लक्षात घ्या त्यांना कोणत्याही प्रकारे खाजगी वकिली करण्यापासून त्यांना प्रतिबंध नसतो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे आपलं उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, आपल्याला छायाचित्र दिलेलं आहे त्यांचं. पुष्कर सिंग धामी यांनी उत्तराखंडचे 11वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आणि लक्षात घ्या की आतापर्यंतच्या कार्यकाळात उत्तराखंडच्या कार्यकाळात जे आहे हे सर्वात तरुण असलेले मुख्यमंत्री आहेत. भाजपचे नेते आहेत आणि ह्यांच्या पार्टीला किती 70 पैकी 56 जागा मिळालेल्या आहेत. लक्षात घ्या करंट अफेअरमध्ये हे प्रश्न येतात. ह्याच्यामध्ये जे निवडणुका झालेल्या असतात रिसेंटमध्ये त्याच्यामध्ये कोणता पक्ष जिंकून आला, त्याच्यानंतर आणखी काय की कोण मुख्यमंत्री झालेला आहे त्या राज्याचं, आणि त्याच्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, असे प्रश्न इथं करंट अफेअरमध्ये बनत असतात. जसं की बघा राज्यसभेच्या एक्झाममध्ये जी मागे एक्झाम झाली तर त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचं जे आहे प्रश्न विचारण्यात आला होता. ओके, केरळमध्ये त्यांच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्याच्यावर प्रश्न बनला होता. तशाच प्रकारे निवडणुकांवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 45 वर्षीय पुष्कर सिंग धामी हे जे आहेत उत्तराखंडच्या 21 वर्षाच्या जे आहे इतिहासात सर्वात युवा मुख्यमंत्री आहेत. आणि ह्यांच्या आधी जे होते ते तीरथ सिंग हे जे आहेत मुख्यमंत्री होते, पण ते विधानसभेवर 6 महिन्याच्या आत निवडून येऊ शकले नाही. त्याच्यामुळे मग पुष्कर सिंग धामी यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. ओके, तुम्हाला माहिती असेल कारण की जर विधानसभेचा कार्यकाळ 1 वर्षापेक्षा कमी राहिलेला असेल तर तिथे पोटनिवडणुका घेता येत नाहीत. आणि मग तीरथ सिंग जे आहेत तर त्यांच्यावेळी काय झालं की 1 वर्षापेक्षा कमी कार्यकाळ बाकी होता विधानसभेचा, उत्तराखंड विधानसभेचा, आणि म्हणून पोटनिवडणूक घेता आली नाही. त्याच्यामुळे त्यांना जे आहे विधानसभेत ते निवडून येऊ शकले नाही. आणि लक्षात घ्या की उत्तराखंडमध्ये विधान परिषद नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट नव्या सहकार मंत्रालयाची स्थापना. उद्देश काय आहे नवं सहकार मंत्रालय स्थापन करण्याची, की सहकार से समृद्धी हे जे लक्ष्य भारत सरकारने ठरवलेलं आहे तर हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि सहकारी चळवळीला चालना देण्यासाठी जे आहे या मंत्रालयाची स्थापना केलेली आहे. हा मंत्रालयाचा प्रभार कुणाकडे असणार आहे, तर गृहमंत्री अमित शहा हे जे आहेत यांच्याकडे तो प्रभार असणार आहे. वैशिष्ट्य काय, सहकारी संस्थांसाठी व्यावसायिक सुलभता निर्माण करण्याच्या प्रक्रियेस वेग आला पाहिजे आणि बहुराज्य सहकारी संस्थांच्या विकासास प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालय तयार केलं. जेणेकरून मंत्रालय तयार केलं तर अशा रीतीने जे आहे यांच्या प्रगतीला सुद्धा गती मिळेल. सहकारी चळवळीला मजबूती देऊन सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. आणि केंद्र सरकारमध्ये हे जे मंत्रालय आहे सध्या या मंत्रालयांची संख्या किती झालेली आहे, 41 एवढी संख्या झालेली आहे. आता लक्षात घ्या की 15 ऑगस्ट 1947 मध्ये जेव्हा पहिली कॅबिनेट स्थापन झाली त्यावेळी किती मंत्रालय होते, त्यावेळी होते 18 मंत्रालय. आणि सध्याची जर तुम्हाला आकडेवारी विचारली तर किती आहे, तर 41 मंत्रालय आहेत सध्या.
ओके, आता अलीकडील हे जे प्रश्न विचारले जाऊ शकतात की अलीकडील जे आहे नवीन मंत्रालय कोणते स्थापन झाले, तर पहिलं आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय जे 2000 या वर्षी स्थापन झालं होतं. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय 2014 मध्ये, त्यानंतर आयुष मंत्रालय 2014 मध्ये आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय जे आहे ते 2017 मध्ये आणि रिसेंटली जे स्थापन झालं होतं ते म्हणजे जलशक्ती मंत्रालय जे आहे ते 2019 मध्ये स्थापन झालेलं आहे. त्याच्यानंतर रिसेंटली आता सहकार मंत्रालय स्थापन झालेलं आहे. ओके, तर हे तुम्हाला कधी कधी जोड्या लावामध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकतं किंवा एका वाक्यात सुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आसामी परंपरा संस्कृती संरक्षणासाठी आसाममध्ये विशेष मंत्रालयीन विभाग स्थापन करण्यात आलेला आहे. आसामचे मुख्यमंत्री जे आहेत हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसामी लोकांच्या परंपरा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी डिपार्टमेंट ऑफ इंडिजिनस फेथ अँड कल्चर नावाचा मंत्रालयीन विभाग सुरू करण्याचे घोषित केलेले आहेत. तुम्हाला माहिती असेल की आसाममध्ये जे आहे अनेक मूळच्या तिथल्या ज्या आहेत जमाती राहतात, त्यांचे जे सांस्कृतिक विविधता आहे आणि वेगळेपणा आहे तो तसाच जपून ठेवता आला पाहिजे, म्हणून मग ह्या ज्या आहे त्यांनी सरकारने तिथल्या एक मंत्रालयात वेगळा विभाग सुरू केलेला आहे. आणि जर आपल्याला विचारण्यात आलं की रिलेटेड विचारल्या जाऊ शकतं की तिथल्या जमाती कोणत्या आहेत, आसामी जमाती तर बोडो, त्याच्यानंतर चहा जमाती आहेत तिथं, मोरन्स आणि मोटॉक्स या नावाच्या जमाती ज्या आहेत त्या आसाममध्ये आढळून येतात. नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयाची फास्टर डिजिटल प्रणाली. आता ही फास्टर डिजिटल प्रणाली काय आहे लक्षात घ्या. त्याचं जे आहे तुम्हाला लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो की जसं भीम याचा लॉंग फॉर्म विचारला होता बघा. त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला जे आहे विचारला गेला होता तसा प्रश्न, तसं इथे सुद्धा विचारला जाऊ शकतो. फास्ट अँड सेक्युअर ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचं जे आहे फास्ट आणि सेक्युअर ट्रान्समिशन करण्यासाठी ही जी डिजिटल प्रणाली आहे सुरू करण्यात आलेली आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे लक्षात घ्या की फास्टर नावाचा हा उपक्रम जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश NV रामन्ना यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आलेला आहे. आणि त्याचा उद्देश काय लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालय हे न्यायालयीन प्रक्रियेत जे आहे की दोषी व्यक्तींना सर्वोच्च न्यायालय काय देतं, बेल ग्रँट करतं किंवा जामीन मिळाल्यानंतरही हे जे आहे की कारागृहाचे प्रशासन जे असतं ते न्यायालयाकडून कागदोपत्री काही प्रूफ मिळाल्याशिवाय किंवा कागदपत्र त्यांच्याकडे पोहोचल्याशिवाय हे जामीन मिळालेल्या व्यक्तींना सोडत नाहीत कारागृहातून. मग इथं काय होते की दिरंगाई होते, त्याच्यामध्ये कार्यामध्ये दिरंगाई होते की कागदोपत्री ते पोहोचत नाही लवकर. आणि म्हणून मग असे जे जामीन मिळालेले लोक आहेत, जामीन मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना तुरुंगातच राहावं लागतं. त्याच्यामुळे एक तर तुरुंगातील गर्दी सुद्धा वाढते. त्याच्यानंतर काय होतं की ज्या व्यक्तीला जामीन मिळाला त्याला उगाच तुरुंगात राहावं लागते. मग असं होऊ नये, ह्याच्यामध्ये वेळ जाऊ नये म्हणून मग ही जी प्रणाली आहे सुरू करण्यात आली. आणि इथे काय करण्यात आलेलं आहे की आता जे आहे कारागृह कार्यालय जे आहे तर त्यांना हे डिजिटली आपण काय कागदपत्र पाठवणार आहोत, जेणेकरून ह्याच्यामध्ये जो वेळ जात होता आधी तो वेळ आता जाणार नाही, अशी ती फास्टर प्रणाली आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रपतीकडून 8 राज्यातील राज्यपालांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. नियुक्ती त्याच्यानंतर व्यक्ती वगैरे ह्यांच्यावर प्रश्न विचारले जातात, त्याच्याबद्दल आहे. 8 राज्य जे आहेत ते म्हणजे कर्नाटक, मिझोराम, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, त्रिपुरा, झारखंड आणि हरियाणा. याच्यामध्ये कर्नाटकचे जे आहेत राज्यपाल ते थावरचंद गेहलोत आहेत आणि त्यांच्याबद्दल माहिती बघायची झाली तर माजी एक केंद्रीय व न्यायमंत्री होते हे म्हणून त्यांनी कार्य केलंय. त्यानंतर मिझोरामचे जे आहेत डॉक्टर हरिबाबू कुंभपती, याआधी आंध्र प्रदेशातील माजी खासदार होते. त्यानंतर हिमाचल प्रदेशचे कोण झाले राज्यपाल, राजेंद्र अरळेकर, याआधी गोव्याचे माजी भाजप अध्यक्ष आणि माजी मंत्री होते. त्यानंतर मध्य प्रदेश मंगूभाई पटेल, गुजरातचे माजी विधानसभा अध्यक्ष. त्यानंतर गोवा श्रीधरन पिल्लई, याआधी मिझोरामचे राज्यपाल होते, लक्षात घ्यायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर त्रिपुरा सत्यदेव नारायण आर्य, याआधी हरियाणाचे राज्यपाल होते. झारखंड रमेश बैस, याआधी त्रिपुराचे राज्यपाल होते, म्हणजे त्यांची ट्रान्सफर करण्यात आली. त्यानंतर हरियाणा बंडारू दत्तात्रय, याआधी हिमाचल प्रदेशचे हे राज्यपाल होते. अशा रीतीने 8 राज्यांच्या राज्यपालाची नव्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे फार इम्पॉर्टंट असणारा टॉपिक, तो म्हणजे नाटो परिषद शिखर परिषद जी आहे 2021ची.
त्याच्याबद्दल माहिती आहे. 2021मध्ये नाटो देशांनी 31वी औपचारिक शिखर परिषद जी आहे बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे पाडली आहे आणि ब्रुसेल्स इथं जे आहे ते त्यांचं हेडक्वार्टर सुद्धा आहे. ओके, या परिषदेमध्ये प्रथमच नाटोने चीन हा देश सुरक्षिततेला धोका असल्याचे स्पष्टपणे म्हटलेले आहे. आता नाटो जेव्हा मी हे जे टॉपिक आला तेव्हा मी म्हटलं की इम्पॉर्टंट का आहे, कारण तुम्हाला माहीतच असेल सध्याची पार्श्वभूमी जी आहे रशिया आणि युक्रेन वॉर. ओके, त्याच्यामध्ये नाटो हा विषय सतत तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही त्याच्याबद्दलच्या न्यूज जेव्हा ऐकत असाल रशिया आणि युक्रेन वॉरच्या, त्याच्यामध्ये नाटो तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल. ते आपण जेव्हा नेक्स्ट त्या मंथच्या जेव्हा आपण करंट अफेअर कव्हर करू ते तेव्हा येईलच आपल्याला, पण सध्या जे आहे ते हे महत्त्वाचं आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता नाटो म्हणजे काय, तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. कधी स्थापना झाली, 4 एप्रिल 1949मध्ये वॉशिंग्टन कराराद्वारे याची स्थापना झाली होती. आणि लक्षात घ्या स्थापना कशासाठी केली होती, उद्देश काय होता, तर सोव्हिएत रशियापासून युरोपियन जे देश आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी या नाटोची स्थापना करण्यात आली होती. मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियम येथे आणि सध्या जे आहेत 30 देश त्याचे सदस्य देश आहेत आणि 30वा देश जो आहे तो आहे नॉर्थ मॅसेडोनिया. त्याच्याला उद्देश काय, तर आपण बघितलं की सोव्हिएत रशियाविरुद्ध सामूहिक सुरक्षा व्यवस्था पुरवणे, ओके, किंवा निर्माण करण्यासाठी हे जे आहेत अमेरिका, कॅनडा आणि अनेक युरोपियन देशांनी याची स्थापना केली होती. लक्षात घ्या नाटोचं जे 5व्या क्रमांकाचं कलम आहे त्याच्यानुसार नाटोमधल्या कोणतंही हे जे 30 सदस्य देश आहेत ना, कलम कोणतं, तर कलम 5. ओके, कलम 5 जे आहे त्या कलम 5 नुसार नाटोमधील ह्या सदस्य देशामधील कोणाही एकावर जर हल्ला झाला तर तो संपूर्ण या नाटोमधील हे जे मित्र देश आहेत त्यांच्यावर हल्ला झाला असं मानण्यात येईल. ओके, तर हे कलम 5 तशा प्रकारे त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. मग आता युक्रेन आणि रशिया वॉर जे चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल युक्रेन जे आहे ते कोणत्या प्रोसेसमध्ये होतं, नाटोचे सदस्यपद जे आहे त्यांनी मागणी केली होती सदस्यपदाची आणि त्या प्रोसेसमध्ये युक्रेन होतं. पण सध्या जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला की युक्रेन जे आहे हे नाटोचं सदस्य आहे का, तर सद्यस्थितीमध्ये जे आहे युक्रेन नाटोचा सदस्य नाही आहे. लक्षात घ्या 1999मध्ये रशियाने जेव्हा काय केलं की हे जे युरोपियन देश आहेत भरपूर युरोपियन देश नाटोमध्ये सहभागी होत होते, त्याचे सदस्य होत होते. मग त्यावेळेचे जे रशियाचे अध्यक्ष होते त्यांनी असा करार केला होता की काय करावं, पूर्व युरोपियन ज्या देश आहेत रशियाला लागून असलेले जे देश आहेत त्यांना सदस्यत्व देण्यात येऊ नये अशा प्रकारचा जो आहे करार करण्यात आला होता. आणि तरी तुम्ही लक्षात घ्या युक्रेन जो आहे पूर्व युरोपियन देश आहे, तर ह्यांनी सदस्यपदाची मागणी केली होती. आणि मग त्याच्यामधून जे सगळ्या उद्भवलेल्या ज्या त्यावेळी गोष्टी आहेत मग त्याच्यामधून जे आहे सध्या युक्रेन आणि रशियामध्ये वॉर चालू आहे. ओके, त्यावेळी जेव्हा आपण ते बघू वॉरचं त्यावेळी आपल्याला डिटेलमध्ये माहिती घेता येईल. नेक्स्ट आहे जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनला मलेरिया मुक्त घोषित करण्यात आलेला आहे. बघा अनेक जे रोग आहेत मलेरिया, त्याच्यानंतर TB, पोलिओ, अशा रीतीने सगळेच देश जे आहेत ह्यांना हे देश याच्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत, त्यांची वेगवेगळ्या प्रणाली अप्लाय करत आहेत. आणि मग त्याच्यामधून ते मुक्त झाल्यानंतर, मुक्त म्हणजे काय तर मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये त्याचा एकही रुग्ण आढळायला नको. ओके, मग आता हे अशा रीतीने जे आहे मग काय करतं जागतिक आरोग्य संघटना त्या देशाला त्या रोगापासून मुक्त झाल्याचं एक प्रमाणपत्र देतं किंवा असं घोषित करतं. ठीक आहे, तर तशाच प्रकारे चीनला मलेरियापासून मुक्त घोषित करण्यात आलेलं आहे. 1950 पासून चीनमध्ये मलेरिया निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे प्रयत्न 2021मध्ये साध्य झाले. नुकताच 2021मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने चीनला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेलं आहे. विचारलं जाऊ शकतं आधी मलेरिया निर्मूलनाची जे चीनची धोरण आहेत ती कोणती आहेत, 137 धोरण. हे धोरण काय आहे तर एका दिवसात मलेरियाचे निदान करणे, त्याच्यानंतर 3 दिवसात जे आहे निदान झालेल्या मलेरिया रुग्णांकडून पसरलेल्या मलेरिया 3 दिवसात शोधून काढणे, इतर व्यक्तींकडे पसरला असेल तर, त्याच्यानंतर 7 दिवसाच्या आत मलेरिया प्रसाराविरुद्ध निश्चित उपाययोजना राबवणे, असं ते 137 धोरण आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट 523 हे काय आहे, 1970 साली स्मेनिन हे डास विरोधी रसायन शोधण्यात आले व या रसायनावर आधारित विविध उपचार औषधे तयार करण्यात आली. त्यातून परिणामकारक मलेरिया विरुद्ध औषधी उपलब्ध झाली. आणि मग पुढे कीटकनाशकांची ट्रीटमेंट केलेल्या मच्छरदाण्या जे आहे तिथल्या जे लोक आहेत नागरिक आहेत त्यांना वापरायला देण्यात आलं. हे होतं प्रोजेक्ट 523. ठीक आहे,
तर अशा रीतीने वेगवेगळ्या पद्धती अवलंबून चीन जो आहे तो सध्या मलेरियामुक्त झालेला आहे. चीन आपला जो आहे शेजारी देश आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती ठेवावीच लागेल. कारण लक्षात घ्या की तुम्हाला करंट अफेअर विचारताना असं नाही आहे की फक्त तुम्हाला महाराष्ट्राचं करंट अफेअर विचारलं जाईल, मग त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्राचे व्यक्ती जे आहेत किंवा इथे ज्या घडामोडी झाल्या त्या विचारल्या जातील, किंवा असं सुद्धा नाही आहे की फक्त भारतामध्ये झालेल्या. भारताचे जे शेजारी देश आहेत म्हणजे जागतिक हा जो भाग आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग भारताच्या आजूबाजूच्या कंट्रीज ज्या आहेत जसं चीन, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका यांच्यामध्ये कोणकोणत्या घडामोडी चालू आहेत, त्यांच्यानंतर इंटरनॅशनल लेवलवर कोणत्या घडामोडी चालू आहेत, मोठमोठे करार झालेले आहेत का, किंवा भारताची, कारण इंटरनॅशनल लेवलवर त्याचा भारतावर काही ना काही परिणाम होणार असतो, म्हणून मग इंटरनॅशनल लेवलच्या सुद्धा आपल्याला घडामोडी विचारल्या जातात. ठीक आहे. पण वाचताना किंवा शिकताना जे आहे ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या घडामोडी तुम्हाला कशा रीतीने लक्षात ठेवावं लागतील. कारण प्रश्न कसा बनवू शकतो, एखादा करार असेल जसं आता की मी तुम्हाला सांगितलं नाटो, ओके, तर नाटो हे जे आहे याच्यावर प्रश्न बनवू शकतो का, कारण सध्या तो चर्चेत आहे, सध्या त्याच्याशी रिलेटेड काहीतरी सुरू आहे. मग आता भारतावर तुम्ही म्हणाल भारतात तर सुरू नाही आहे ना, म्हणजे भारतात सुरू नाही मग प्रश्न यायला नाही पाहिजे, पण इथं इंटरनॅशनल लेवलवर काहीतरी चालू आहे आणि त्याचा परिणाम काही ना काही करून भारतावर पडणारच आहे, किंवा भारताचे जे इंटरनॅशनल लेवलवर रिलेशन्स आहेत ते सुद्धा आपल्याला शिकायचे असतात आणि म्हणून त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. आता पुढचं जे आहे ते आहे क्रीडा विभाग. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या वेगवेगळे विभाग असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला क्रीडा विभाग आढळून येतं. क्रीडा विभाग लॉरेल हबर्ड जे आहेत ह्यांच्यावर हे जे आहे इम्पॉर्टंट म्हणून तुम्ही हे करून घ्यायला पाहिजे, प्रश्न येऊ शकतो. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली महिला ट्रान्सजेंडर, हे त्यांचं छायाचित्र आहे. खेळाडू जे आहे माहिती पाहूया आपण. लॉरेल हबर्ड ही न्यूझीलंड या देशातील वेटलिफ्टर आहे आणि ती जगातील पहिली ट्रान्सजेंडर तृतीयपंथी खेळाडू आहे. ओके. लॉरेल ही 43 वर्षे आणि याआधी 2013 साली तिने पुरुषांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेतला आहे आणि त्याच्यानंतर लॉरेल हबर्डने 2017 सालच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे. लक्षात घ्या 2015 जे आहे 2015 हे जे ऑलिम्पिक समिती आहे त्यांनी नवीन रूल अप्लाय केले, म्हणजेच काय की टेस्टोस्टेरॉन लेवल जी आहे, ओके, टेस्टोस्टेरॉन लेवल जी आहे खेळाडूंची त्यांच्या याच्यानुसार जे आहे की काही खेळाडू जे आहेत महिला खेळाडू असतील त्यांची टेस्टोस्टेरॉन लेवल जास्त असायची. मग कुठेतरी इथं वाद निर्माण व्हायचे की त्याच्यामुळे काय होतं की त्यांना महिला गटात खेळू दिल्या जाऊ नये असं व्हायचं. त्याच्यानंतर त्यांना पुरुष गटात खेळताना सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं की 2015 ऑलिम्पिक समितीने त्यांचे रूल बदलवले. म्हणून ह्या ज्या खेळाडू आहेत लॉरेल हबर्ड या 2013 साली त्यांनी पुरुषांच्या गटामधून जे आहे स्पर्धेत भाग घेतला होता वेटलिफ्टिंगमध्ये, पण 2017 जे आहे त्यांनी हे जे आहे महिला स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता आणि जागतिक विजेतेपद स्पर्धेत त्यांना रौप्य पदक सुद्धा मिळवले त्यांनी. त्यानंतर महत्त्वाचं कर्नाम मल्लेश्वरी दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत त्या, आणि तिथले दिल्लीचे जे लेफ्टनंट गव्हर्नर असतील ते काय कुलपती, राईट, म्हणजे तुम्हाला कुलपती विचारलं तर तिथले लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत तर ते कुलपती असणार. आणि ह्या ज्या आहेत इथं दिल्ली क्रीडा विद्यापीठमध्ये पहिल्या महिला कुलगुरू आहेत. ऑलिम्पिक पदक विजेत्या कर्नाम मल्लेश्वरी यांनी दिल्ली सरकारने दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे. आता हे जे आहे त्यांच्याबद्दल आपण आणखी माहिती बघूया की 1 जून 1975 यांचा जन्म झाला आंध्र प्रदेशमध्ये. वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित असणाऱ्या ह्या ज्या महिला ह्या आहेत तर ह्या ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. लक्षात घ्या हे महत्त्वाचं फार, ठीक आहे. ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. 1994 त्यांनी इस्तंबूल आणि 1995 ग्वांगझो येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते. त्याच्यानंतर 2000 सालच्या, आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की त्यांनी कोणत्या ऑलिम्पिकमध्ये जे आहे पदक मिळवलं होतं भारतासाठी, तर 2000 सालच्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 69 किलो गटात जे आहे वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. ओके. पुरस्कार जे आहेत त्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे
आणि पद्मश्री पुरस्कार जो आहे 1999 मध्ये त्यांना मिळालेला आहे. म्हणजे खेळाडूंच्या बाबतीत जे आहे त्यांच्या आधीच्या ज्या काही स्पर्धा झाल्या असतील त्याच्यामध्ये त्यांना कोणते पदकं मिळालेले आहेत, त्याच्यानंतर पुरस्कार जे आहेत जसं खेळाडूंच्या बाबतीत अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, हे जे पुरस्कार आहेत ते महत्त्वाचे, त्याच्यामुळे ते मिळालेले असले तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. त्याच्यानंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ह्या पुरस्काराचं नाव सुद्धा बदलण्यात आलेलं आहे. मग त्या दृष्टीने जे आहे आपण ते कव्हर करूच, तर ते सुद्धा तुम्हाला माहिती ठेवावं लागेल, म्हणजे ते क्रीडा सेक्शनमध्येच येतं. नेक्स्ट आहे मिताली राज. मिताली राज सध्या जून 2022 मध्ये सुद्धा चर्चेत आहेत, कारण त्यांनी जे आहे महिला क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे, त्याच्यामुळे सध्याही ते चर्चेत आहेत. मागच्या वर्षीचं आपण पाहूया. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये त्यांच्या सर्वाधिक धावा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या सामन्यात मिळून, सर्व प्रकारचे सामने म्हणजे टेस्ट, वन डे, त्याच्यानंतर T20 मिळून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जो आहे भारतीय महिला क्रिकेटपटू आणि कर्णधार सुद्धा होत्या मिताली राज यांच्या नावावर झाला आहे. याआधी हा विक्रम कुणाच्या नावावर होता तर इंग्लंड महिला क्रिकेटची कर्णधार चिल्लिटे एडवर्ड्स यांच्या नावावर होता. आता तो मिताली राज यांच्या नावावर आहे. मितालीने आतापर्यंत 11 कसोटी सामने, 216 एकदिवसीय आणि 89 T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेले आहेत. त्याच्यानंतर मितालीचा विक्रम आपण पाहूया त्यांचा. 200हून अधिक जास्त एकदिवसीय सामने खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू. त्यानंतर T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय क्रिकेटपटू, महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेटपटू, 300+ एवढे सामने त्यांनी खेळलेले आहेत. विस्डन इंडिया क्रिकेटर ऑफ द इयर जिंकणारी, हा जो पुरस्कार आहे ते जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू. कोणता पुरस्कार? विस्डन इंडिया क्रिकेटर ऑफ द इयर. ह्या मागच्या वर्षी सुद्धा न्यूजमध्ये होत्या, कारण त्यांनी विक्रम बनवले होते. या वर्षीचे जे आहे जून 2022, तर ह्याच्यामध्ये सुद्धा ते चर्चेत आहेत, कारण त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. म्हणजे तुम्हाला ह्यांच्याबद्दल जी आहे ती व्यवस्थित माहिती ठेवावी लागेल. ओके, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अभिमन्यू मिश्रा, जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर आहेत. हे भारतीय अमेरिकन आहेत. ते बुद्धिबळपटू अभिमन्यू मिश्रा हा जगातील सर्वात युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे. 2002 मध्ये रशियाच्या सर्जी कर्जाकिन यांनी केलेला जो विक्रम आहे तो अभिमन्यू यांनी मोडलेला आहे. आणि अभिमन्यूला 12व्या वर्षीच हे जे ग्रँड स्लॅम आहे हे त्यांनी मिळवलेलं आहे. ओके, तर नाव लक्षात ठेवायचं, अभिमन्यू मिश्रा. त्यानंतर न्यूझीलंडने पटकावले ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद. हा ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद जे आहे ते सध्या न्यूझीलंडनी मिळवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये शेवटचा कसोटी सामना जो आहे तो इंग्लंड येथील साऊथमॅटनमधील एजियाज बाउल स्टेडियम कुठे झालेला आहे हे सुद्धा विचारलं जातं. ठीक आहे, की शेवटचा सामना कुठे झाला होता, तर एजियाज बाउल स्टेडियम येथे भारत आणि न्यूझीलंड दरम्यान झाला होता. म्हणजेच ही जी आहे आपल्या दृष्टीने का आणखी महत्त्वाची आहे, इंटरनॅशनल लेवलवर तर ती महत्त्वाचीच आहे, परंतु भारत हा त्याचा काय आहे तर उपविजेता. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ते. ओके, उपविजेता आहे. कसोटी क्रिकेटच्या 144 वर्षाच्या इतिहासात प्रथमच झालेल्या ICC कसोटी टेस्ट चॅम्पियनशिप जी आहे ती कुणाला मिळालेला आहे? न्यूझीलंडचा कप्तान जी आहे गदा ती कुणाला मिळाली आहे? केन विल्यमसन यांनी सांभाळली होती. आणि आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक बळी कोण? रविचंद्रन अश्विन यांनी भारताकडून 71 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू मार्नस लबुशेन, ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, 1765 रन त्यांनी केले. त्याच्यानंतर प्लेयर ऑफ द सिरीज कोण आहेत तर केन विल्यमसन, जे न्यूझीलंडचे कॅप्टन सुद्धा होते. प्लेयर ऑफ द मॅच काईल जेमिसन, हे न्यूझीलंडचे जे आहेत. म्हणजे इथं रविचंद्रन अश्विन जे आहेत भारताचे, त्यांनी 71 विकेट घेतले, हे महत्त्वाचं आहे. आणि बाकीचं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट आहे नोवाक जोकोविचने पटकाविले 6व्यांदा विम्बल्डन ग्रँडस्लॅम जेतेपद. सर्बियाच्या नोवाक जोकोविच जे आहेत सर्बिया इथले आहेत. 2021च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे पुरुष एकेरी विजेतेपद त्यांनी पटकावले आहे. ह्या ज्या ग्रँडस्लॅम्स 4 ग्रँडस्लॅम स्पर्धा आहेत त्याचे विजेते तुम्हाला पुरुष एकेरी आणि महिला एकेरीचे त्याच्यानंतर जे आहेत तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागतील. सिंगल लायनर क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारू शकतात.
जोकोविचने अंतिम फेरीत इटलीच्या मोठ्या बेरेटिनीला हरवले. जोकोविचने आतापर्यंत 20 ग्रँड स्लॅम जेतेपद आणि 85 ATP एकेरीतील जेतेपद पटकावले आहेत. नोवाक जोकोविच हे विम्बल्डन ग्रँड स्लॅमचे 6वे जेतेपद आहे. त्यांचे कितवे? 6वे जेतेपद आहे. विम्बल्डन ग्रँड स्लॅम विषयी आपण माहिती पाहूया. गवताळ पृष्ठभागावर असलेल्या उघड्या मैदानावर ही स्पर्धा खेळली जाते. बघा, 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कोर्टवर वेगवेगळ्या पद्धतीने जे आहेत तिथे ग्राउंड वेगवेगळ्या स्ट्रक्चर असणाऱ्या ग्राउंडवर खेळल्या जातात. तर इथे जे आहे गवताळ पृष्ठभाग असतो आणि उघड्या मैदानावर खेळली जाते. 1877 पासून या सर्वात जुन्या स्पर्धेचे आयोजन इंग्लंडमधील लंडन येथील विम्बल्डन येथे केले जाते. सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे ही. 4 टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा आहे. नेक्स्ट आहे पोलंड ओपन कुस्ती स्पर्धा 2021. 2021ची कुस्ती स्पर्धा जी आहे पोलंडमधील कुठे झाली? वॉर्सो या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि भारताचे विजेते कोण? तर विनेश फोगट ह्या ज्या आहेत सुवर्ण पदक यांनी पटकावलेलं आहे 53 किलो वजनी गटात. त्यानंतर रवी कुमार दहिया हे जे आहेत रौप्य पदक यांनी पटकावले आहे 61 किलो वजनी गटात. त्याच्यानंतर विनेश फोगट यांनी याआधी आशिया चॅम्पियनशिपसुद्धा त्याच्यामध्ये सुवर्ण पदक त्यांनी पटकावलं आहे. आणि रवी कुमार दहिया यांनी नुकताच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणतं पदक पटकवलेलं आहे? रौप्य पदक पटकवलेलं आहे. लक्षात घ्या की ऑगस्टमध्ये जी आहे ऑलिम्पिक जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये भारताचे जे पदक विजेते आहेत, पदक कुणी जिंकलं, त्याच्यानंतर ध्वज जो आहे ध्वजवाहक कोण होते, तर तुम्हाला माहिती असेल की ऑलिम्पिक जे झालं टोकियो ऑलिम्पिक त्याच्यामध्ये ध्वजवाहक म्हणून कोण होत्या? तर मेरी कोम ह्या मेरी कोम आणि हॉकी संघ पुरुष हॉकी संघाचे जे कर्णधार होते मनप्रीत सिंग हे ध्वजवाहक म्हणून होते भारताचे. ठीक आहे, तर ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की ध्वजवाहक म्हणून कोण होते. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की कोविड-19 ह्या पॅन्डेमिकमुळे 2020मध्ये होणारं ऑलिम्पिक जे आहे ते 2021मध्ये झालं. त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड सुद्धा आपल्याला घडामोडी ज्या आहेत त्या बघाव्या लागतील आणि त्या महत्त्वाच्या आहेत. शफाली वर्मा क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी सर्वात तरुण क्रिकेटपटू. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये कसोटी, एकदिवसीय आणि T20 पदार्पण करणारी शफाली वर्मा ही सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरलेली आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणी असा विक्रम केला होता तर अफगाणिस्तानच्या ज्या क्रिकेटपटू होत्या मुजीब उर रहमान 17 वर्ष यांच्या नावावर हा विक्रम होता. त्याच्यानंतर भारतीय जर पाहिलं आपण भारतीय महिला क्रिकेटमध्ये तर स्मृती मानधना यांच्या नावावर होता. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये जर बघितलं आपण तर इशांत शर्मा यांच्या नावावर हा विक्रम होता. शफालीने 2019मध्ये वयाच्या 15व्या वर्षी भारताकडून दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलेलं आहे. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या संघाविरुद्ध त्यांनी पदार्पण केलं होतं किंवा पहिला जो त्यांचा सामना होता त्यांनी कोणत्या संघाविरुद्ध खेळला होता, तर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. नाव लक्षात ठेवायचं शफाली वर्मा. नेक्स्ट आहे 2022ची खेलो इंडिया स्पर्धा हरियाणा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तुम्हाला माहिती असेल की खेलो इंडिया ही जी स्पर्धा आहे सुरुवात कधी झाली तर 2018च्या स्पर्धेपासून याला सुरुवात झाली. आणि कशासाठी तर भारतामध्ये खेळ संस्कृती जी आहे त्याला चालना देण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी आणि जे खेळाडू आहेत तर त्यांना आर्थिकदृष्ट्याही मदत करण्यासाठी ह्या अशा प्रकारची क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आणि इथे लक्षात घ्या कुणासाठी असतं 18 वर्षाखालील गटासाठी खेळल्या जाणाऱ्या 2022च्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन कुठं करण्यात आले आहे तर हरियाणामध्ये करण्यात आलं 2022चं. आणि इथे आतापर्यंतचे 4 ज्या आहेत खेलो इंडिया स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहूया. पहिली कुठे तर दिल्ली येथे 2018मध्ये, त्यानंतर दुसरी पुणे येथे झाली 2019मध्ये, ह्याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. ठीक आहे, तिसरी जी आहे ते गुवाहाटी येथे 2020मध्ये झाली. आणि मध्यंतरी जे आहे 2021मध्ये कोविड-19 पॅन्डेमिकमुळे जी आहे ही स्पर्धा घेण्यात आली नव्हती, रद्द करण्यात आली होती. आणि चौथी जी आहे जी 2022मध्ये झाली ती हरियाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. तर इथे लक्षात घ्यायचं कारण तुम्हाला कुठेतरी कन्फ्युजन होऊ शकते की 2021ची कोणती आहे, तुम्ही विसरून जाल की हो हरियाणाची जी झाली ती 2021ला झाली, असं कन्फ्युजन तुमचं निर्माण होऊ शकतं. म्हणून लक्षात घ्यायचं की ही 2021मधली जी आहे कोविड-19 पॅन्डेमिकमुळे झाली नव्हती, ती 2022मध्ये आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट आहे लक्ष्य 13 सामने है. आता लक्ष्य 13 सामने हे जे आहे मोहित
चव्हाण यांनी गायलेलं गाणं आहे आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताचं थीम सॉन्ग म्हणून होतं. खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांचं कॉन्फिडन्स लेवल जे आहे ते वाढवण्यासाठी हे गाणं बनवण्यात आलं होतं. आणि सिंगर कोण होते? मोहित चव्हाण हे सिंगर होते. आणि लक्षात घ्या की तुम्हाला आणखी ऑलिम्पिकवर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात की सुवर्ण पदक कुणी जिंकलं, रौप्य पदक कुणी जिंकलं, त्याच्यानंतर भारताने एकूण किती पदकं जिंकले, त्याच्यानंतर पदक तालिकेत सर्वात जे आहे पहिल्या क्रमांकाचा देश कोणता होता, म्हणजे भारताचं विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर फर्स्ट नंबरला कोण होतं किंवा पहिले 3 सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर ध्वजवाहक कोण होतं, त्याच्यानंतर जसं लक्ष्य तेरा सामने हे थीम सॉन्ग होतं इंडियाचं, ते विचारलं जाऊ शकतं. आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचा जो हे होता खेळाडू जे होते भारताचे, ते किती खेळाडू सहभागी झाले होते, तर ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. म्हणून हे जे आहे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे दीपक काब्रा यांच्याबद्दल. ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्ससाठी भारताचे पहिले पंच म्हणून जे आहे यांनी कार्य केलं. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारासाठी पंच म्हणून कार्य करणारे दीपक काब्रा हे पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत. आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जे आहे पुरुषांच्या लयबद्ध जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी त्यांची पंच म्हणून निवड करण्यात आली होती. याआधी 2010 आणि 2018मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा, त्यानंतर 2014च्या आशियाई क्रीडा स्पर्धा, युवा ऑलिम्पिक आणि विश्वकप सारख्या स्पर्धांमध्ये त्यांनी पंच म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ओके, ह्यांचं नाव लक्षात ठेवायचं, दीपक काब्रा. आता इथपर्यंत आपण घडामोडी ज्या आहेत बघितलेल्या आहेत. ऑगस्टच्या ज्या राहिलेल्या घडामोडी ज्या आहेत त्या आपण हे जे एक नेक्स्ट सेशन घेऊ आपण, पार्ट 2, हे पार्ट 1 होतं, त्याच्यानंतर पार्ट 2 हे सेशन घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण ऑगस्टच्या ज्या आहेत राहिलेल्या ज्या घडामोडी आहेत त्या आपण कव्हर करणार आहे. ओके, तर इथे आपण थांबूया. लक्षात घ्या की तुम्हाला आपला जो हे 22 जूनपासून जो आपण कोर्स लॉन्च करत आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला विदर्भ IASचं तुम्ही जर ॲप डाउनलोड केलं तर तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि कोर्स ज्यांना परचेस करायचा आहे तो कोर्स तिथं तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ओके, तर इथे आपण थांबूया. थँक्यू.